नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ RRB एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. जर मित्रांनो आपण हा प्रश्न पाहिला तर कशाबद्दल आहे पहा, वंश परंपरा आणि वैविध्य. आता वंश परंपरा म्हणजे काय, तर आपल्याकडे असणार हेरिडिटी. वैविध्य म्हणजे काय, व्हेरिएशन. यांचा अभ्यासाला आपण काय म्हणतो, तर सिंपल आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण वंश परंपरा म्हणजे हेरिडिटी पाहतो, आता हेरिडिटी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. जर आपण एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे जीन्स किंवा जे काही आपल्याकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जर ते आपण ट्रान्सफर करत असेल, देन त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. जर यांच्यामध्ये आपल्याला काही वैविध्य सापडत असेल तर आपण त्याला व्हॅरिएशन म्हणतो. सो यांच्या अभ्यासाला आपण जेनेटिक्स म्हणतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण स्टडी केला तर कशामध्ये करतो आपण, हा जेनेटिक्स मध्ये. आणि जर आपण बाकींच्या ऑप्शनचा विचार केला तर फर्स्ट आहे इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन कशाला म्हणतात, जर कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होत असतील तर अशा ग्रॅज्युअल चेंजेसला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो. देन आहे आपल्याकडे म्युटेशन. सो म्युटेशन काय असतं, म्युटेशन म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या जीन मध्ये होणारे सडन चेंजेस. जर जीन मध्ये सडन चेंजेस होत असतील तर आपण त्याला म्युटेशन म्हणतो. अँड देन लास्टला आहे बायोलॉजी, की ज्यामध्ये आपण स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहतो. थँक्यू.